सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व प्रियजनांना सर्व तुम्ही कसे आहात तुम्ही बरे आहात हा माझा विश्वास आहे कारण परमेश्वर माझ्या संगती आणि तुमच्या संगती आहे तो आपल्याला सांभाळतो तो आपलं रक्षण करतो तो आपल्याला सर्व काही देतो का नाही प्रियजनांनो अनुभव घेऊन पहा आणि आणि देवाचं वचन जे आहे ते किती खरं आहे तुम्ही त्या वचनाला असं धरा त्या वचनाला म्हणा आणि कंटिन्यू म्हणा आणि त्या वचनाला दृढ धरून राहा आणि म्हणा परमेश्वरा जे तुझं वचन आहे की तुझी प्रचिती आम्ही घ्यायची चॅलेंज करतो परमेश्वर की तुम्ही मला चॅलेंज करून पहा की मी कसा चांगला आहे आणि जेव्हा मी माझं वैयक्तिक रीतीनं जेव्हा मी परमेश्वराचा अनुभव घेऊन पाहिला बापरे प्रियजनांनो इतका आनंद मिळाला मला आणि इतका आनंद मला क्षणाक्षणाला मिळतो किती संकट आले ना तुफान येतात माझ्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनात पण तो त्या सर्व तुफानातून आपल्याला असा मार्ग खोलतो आणि आपले संकट तो दूर करतो आणि आपण असं तोंडात बोट घालतो अरे कसं झालं अरे कसं काय परमेश्वराचे कार्य प्रियजनांनो तो अद्भुत अदृश्य परमेश्वर अद्भुत कृत्य करणारा महानाचा परात्पर परमेश्वर सर्वशक्तिमान परमेश्वर तो तुमच्या बरोबर आहे माझ्या संगती आहे आणि मी त्याचा अनुभव घेते आणि मग अनुभव घेऊन तो आपल्याला चॅलेंज करतो की तुम्ही माझा अनुभव घेऊन पहा मी कसा चांगला आहे कसा मी चांगला आहे तुम्ही माझा अनुभव घेऊन पहा आणि जेव्हा मी त्याचा अनुभव घेतला मग माझे डोळे बाहेर निघाले बापरे परमेश्वरा तुझा मी अनुभव घेऊन पाहिला आणि आज छाती ठोकपणे म्हणते की माझा परमेश्वर किती चांगला आहे माझा परमेश्वर खरोखर किती चांगला आहे माझा परमेश्वर किती महान आहे त्याचा अनुभव मी घेऊन पाहिला प्रियजनांनो आणि जेव्हा माझ्या जीवनामध्ये मी त्याची उपकार स्तुती केली प्रथम उपकार स्तुती केली आणि त्या उपकार स्तुतीचाही मला अनुभव आला प्रियजनांनो जे त्याचं वचन आहे की तुम्ही माझा अनुभव घेऊन पहा मी किती चांगला आहे आणि तुम्ही माझी प्रचिती पहा प्रचिती म्हणजे चॅलेंज मी तुम्हाला चॅलेंज देतो मी देतो का नाही बघा तुम्हाला काय देतो का नाही त्याचे आकाशाचे कपाट उघडून आकाशाचे कपाट कसे असतील प्रियजनांनो आपला जेव्हा घरचा जगी कपाट आपण उघडतो तो किती सामान असतो तर त्याचे आकाशाचे कपाट किती मोठे असतील ना विचार करा त्याचे आकाशाचे कपाट उघडून तो आपल्याला आशीर्वाद देतो याचा अनुभव मी घेऊन पाहिला प्रियजनांनो खरोखर प्रियजनांनो त्याचा अनुभव मी घेऊन पाहिला जसा हा आंबा आहे आणि आंबा कसा गोड आहे का आंबट आहे का खराब आहे तो अनुभव मी खाल्ल्यानंतरच मला माहीत पडला म्हणून मी तो खाऊन पाहिला प्रभू येशू मसीहचा जो आंबा आहे प्रभू येशू मसीह कसा आहे त्याचा अनुभव घेऊन पाहिला खरोखर तो किती गोड आहे तो खूप गोड आहे परमेश्वर खूप गोड आहे प्रियजनांनो याचा अनुभव मी घेऊन पाहिला आणि छाती ठोकपणे म्हणते की त्याच्या आकाशाचे कपाट उघडून त्यांनी मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरून काढले प्रियजनांनो एकही वस्तू छोटीशी वस्तू नाही की त्याच्यामध्ये त्यांनी बरकत दिली नाही प्रियजनांनो हर एक वस्तूमध्ये परमेश्वराने बरकत दिली प्रियजनांनो माझ्याकडे कपाट नव्हता मी म्हणायचे देवाप्पा मी काय असे कपडे ठेवू माझं मी तुम्हाला विटनेस देते देवापाचं साक्ष देते जिवंत साक्ष देवापा बघ ना मला कपडे असे बास्केटमध्ये ठेवावे लागतात टपामध्ये त्याच्यात ठेवावे लागतात मला कपाट कधी मिळणार परमेश्वराने त्याच्या स्वर्गीय भांडारातून आम्हाला दिले प्रियजनांनो इतकं सुंदर कपाट आम्हाला दिला व्यवस्थित आता आम्हाला कपडे ठेवता येतात आणि मी रागाच्या भरात बोलले होते
काय आम्ही भिकाऱ्यासारखे असे कपडे ठेवतो, रागाच्या भरात माणूस बोलते ना काही पण, तसं मी देखील बोललेले प्रियजनांनो. काय प्रभू, असं आम्ही किती वर्ष राहायचं असंच कपडे? परमेश्वराने दिले. हर एक प्रार्थनेचं तो उत्तर देतो. सुंदरसं गीत आहे, छोटस एकच लाईन म्हणणार मी प्रियजनांनो. इतकं सुंदर ते गीत आहे, ते तुम्ही पण माझ्या संगती म्हणू शकता प्रियजनांनो. मेरी तो इज्जत खुदावन है, मेरी तो दौलत खुदावन है, मेरा अपना तो कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, मेरा अपना तो कुछ भी नहीं, मेरी तो इज्जत खुदावन है, हाय यीशु है। हर एक दुआ को उसने सुना है, उसने सुना है, हर एक दुआ को उसने सुना है, उसने सुना है, आरज़ू वो पूरी वो करता है, हाँ करता है, मेरी तो इज्जत खुदावन है, हाय यीशु है, हाय यीशु है। प्रियजनांनो, माझा हा वैयक्तिक पर्सनल विटनेस मी तुम्हाला शेअर केला. आणि सर्व महिमा, सर्व गौरव, ऑल ग्लोरी टू आवर होली होली ट्रायून गॉड, आपल्या पवित्र पवित्र त्रिएक परमेश्वरा, आपला पवित्र पवित्र त्रिएक परमेश्वराला संपूर्ण गौरव, मान, महिमा, संपूर्ण श्रेय तेच आहे. तुमचं हे देवापान ते तुम्हालाच मिळालं पाहिजे. हो प्रियजनांनो, आपण आजच्या सुंदरशा सिरीजमध्ये, सिरीज म्हणणार मी याला, सिरीज म्हणजे काय, कंटिन्युटी. तर त्या सिरीज आपण स्टार्ट करतो. सुंदरसं बायबल परमेश्वराने मला दिलेलं आहे घेऊन. तर त्या सुंदरशा बायबलमधून मी स्टार्टिंगचं पहिलं पेज आहे त्यापासून आपण स्टार्ट करूया. म्हणजे आपली बायबल स्टडी होईल. आणि ज्याला समय नाही वाचायला, ते पण हे थोडंसं ऐकून त्यांचं पण एक रिव्हिजन होणार. अरे बरोबर आहे, असं रिकॉल होईल त्यांना, अरे मी केव्हा तरी वाचलं होतं बायबल. तुम्ही पण माझ्या संगती वाचू शकता प्रियजनांनो. खूप खूप परमेश्वराचं वचन आपल्याला धीर देते, हिंमत देते, आपल्याला ताकद देते. हे वचन असं नाहीये रफली जसं वाचतात ना सगळेजण, 4 वेळेस वाचलो हा बायबल. परमेश्वर माझं प्रार्थना ऐकत नाही ऐकत आमचा परमेश्वर, असे म्हणतात लोक प्रियजनांनो. किती दुःख वाटते की ते आपल्या परमेश्वर, आपल्या जिवंत देवाला नाव ठेवतात, दोष देतात. आमचा परमेश्वर ऐकत नाही. पहिले तो होता शक्तिमान, आता तो ऐकत नाही. कुठे आहे तुमचा विश्वास? तुमचा विश्वास कुठे आहे प्रियजनांनो? म्हणून परमेश्वराचं वचन आहे, जेव्हा मी जगात येईल तेव्हा मला विश्वास आढळेल का? क्वेश्चन मार्क. प्रियजनांनो, आज तुमच्यावर दुःख संकट आले, तुम्हाला कर्ज आहे, तुमच्या लेकराचं लग्न होत नाही, तर तुम्ही असं कुरकुर करणार परमेश्वरासंगती? अशी तुम्ही रीतीनं, अशी इमानदारी दाखवणार परमेश्वरासमोर? प्रियजनांनो, कुठं गेली तुमची इमानदारी? कुठं गेला तुमचा तो विश्वास? प्रियजनांनो, झणझणणारी झांज नका होऊ की 2 मिनिटं वाचते आणि बस फिनिश. मग माहित नाही कोण प्रभू येशू मसीह, आम्हाला नाही माहीत. आमचं मतलब होता, आम्हाला भेटला, झालं आमचं, आम्हाला सगळं काही मिळालं, आता कोण येशू मसीह आम्हाला माहीत नाही. अशा प्रकारचे लोक सुद्धा आहेत प्रियजनांनो. परंतु तुम्ही आणि मी केवळ बोलवलेले नाहीयेत, या करून बोलवलं नाही परमेश्वराने, तर तुम्ही आणि मी त्याचे निवडलेले चूजन पीपल, चूजन गॉड्स चाइल्ड. गॉड्स चाइल्ड म्हणजे काय? देवाचे, जिवंत देवाचे लेकरं. बोलवलेले नाही, निवडलेले, निवड केलेली परमेश्वराने तुमची माझी, की हा माझा लेकरू आहे, ही माझी मुलगी आहे,
हे 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 माझा परिवार आहे, हा कुटुंब माझा आहे, हे लेकरू माझं आहे. तसं इस्रायल लोकांची निवड केली संपूर्ण जगामध्ये परमेश्वराने. त्यांच्याद्वारे परमेश्वर कसा आहे, परमेश्वराचा अनुभव त्यांना दिला की परमेश्वर किती पराक्रमी परमेश्वर आहे, किती अद्भुत परमेश्वर आहे. केवळ त्याचा हाक, त्याला तुम्ही हाक मारा, तो उत्तर देणारा परमेश्वर आहे. प्रियजनांनो, आज तुम्ही आणि मी कोणत्या विश्वासात आहोत, कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत? कुरकुर करणारे, दोष देणारे, जे इस्रायल लोक 40 दिवसाचा रस्ता, एवढा छोटा रस्ता होता, कनान देश जायला फक्त एवढासा रस्ता होता प्रियजनांनो, 40 डेजचा रस्ता होता. त्यांनी कुरकुर 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 केली, भांडणं तंटा मोशेसोबत. आम्हाला हे नाही दिलं परमेश्वराने, आम्हाला ते नाही दिलं. त्यांचे पायाचे चपला सुद्धा फाटले नाही, त्यांचे शरीरातले कपडे 40 वर्ष कुजले नाही, फाटले नाही. न्यू ब्राईंड देवापाने ठेवले. प्रियजनांनो, विचार करा कसा अद्भुत पराक्रमी परमेश्वर तो आहे. व्हॉट अ वंडरफुल गॉड, है ना, किती अद्भुत परमेश्वर आहे. प्रियजनांनो, आज आपण जे नवीन सिरीज चालू करत आहोत ते म्हणजे उत्पत्ती, जेनेसिस फर्स्ट चॅप्टर आणि फर्स्ट लाईन पासून आपण अध्ययन स्टार्ट करूया, बायबल स्टडी. प्रियजनांनो, चला आपण वळूया देवाप्रभूच्या जिवंत वचनाकडे. बायबल स्टडी करूया आपण. फर्स्ट चॅप्टर उत्पत्ती, जेनेसिस. इन द बिगिनिंग, स्टार्टिंग मध्ये काय केलं परमेश्वराने? इन द बिगिनिंग काय होतं? स्टार्ट मध्ये काय होतं? स्टार्ट काय? स्टार्ट आपला परमेश्वर आहे ना प्रियजनांनो. स्टार्ट अँड एंड, इन द बिगिनिंग आणि इन द एंड, तो परमेश्वर आहे. अल्फा व ओमेगा, पहिला व शेवट, तो आपला परमेश्वर कसा आहे आपण बघूया. प्रियजनांनो, पहिल्या दिवशी इन द बिगिनिंग परमेश्वराने काय केले? स्वर्ग बनवला, सुंदरसा स्वर्ग बनवला आणि पृथ्वी बनवली. प्रियजनांनो, आणि पूर्ण या पृथ्वीवर पूर्ण अंधार होता, अंधार होता. परमेश्वराने म्हटले फर्स्ट डे, परमेश्वराने म्हटले प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. आणि अंधार आणि प्रकाशाला त्यांनी वेगळे केले, हे ना. अंधार याला रात्र म्हटले आणि प्रकाशला दिवस म्हटले, दिवसाला प्रकाश म्हटले. आणि प्रियजनांनो, दुसऱ्या दिवशी परमेश्वराने, हा फर्स्ट डे, पहिला दिवस, आणि परमेश्वराने पाहिले की प्रकाश चांगला आहे ना. आपण काही बनवतो, स्वयंपाक करतो, अरे छान बनला, माझं छान बनवलं, मग स्वयंपाक, चपात्या छान केल्या, हा ही करी छान केलेली आहे, हा ही भाजी चांगली केलेली आहे. परमेश्वर कसा म्हणतो बघा, मी त्याने जे केलं ते केलेलं वस्तू तो पाहतो, चेक करतो, अरे किती चांगलं आहे, किती चांगलं बनवलं मी, ना छान बनवलं, छान बनवलं. अशा रीतीनं परमेश्वराने प्रकाश आणि अंधार वेगळा केला प्रियजनांनो. आणि दुसऱ्या दिवशी अंतराळ, अंतराळ म्हणजे आकाश, स्काय, जे आपण आज डोळ्याने पाहतो, सुंदरस आकाश. आपण गीत म्हणतो ना, नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. तिसऱ्या दिवशी परमेश्वराने कोरडी जमीनला भूमी म्हटले आणि समुद्र बनवले. प्रियजनांनो, अर्थ म्हणजे भूमी बनवली सुंदरशी. आणि तिसऱ्या दिवशी बघा, हिरवळ, सफेद वनस्पती, फळझाडे बनवले. वनस्पती, प्रत्येक जे आज आपण भाजी खातो, अन्न खातो, फ्रूट्स खातो, ते सर्व या दिवशी बनवले, तिसऱ्या दिवशी. प्रियजनांनो, सी ट्रीज फ्रूट्स सर्व या तिसऱ्या दिवशी बनवले. आणि मग चौथ्या दिवशी
परमेश्वराने दिवस बनवले, रात्र बनवली आणि त्यामध्ये ज्योती तयार केल्यात आणि युनिवर्स, अंतराळ अंतराळ ज्याला म्हणतात, युनिवर्स, 9 प्लॅनेट्स आणि तीन तीन जे प्लॅनेट्स आहेत हे इकडे आहेत. सन दिवसा, मून संध्याकाळ आणि रात्र सांभाळण्यासाठी मून बनवलं आणि स्टार्स आपण बोलतो ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार्स, ते स्टार्स परमेश्वराने बनवले. किती सुंदर तारे आहेत ना प्रियजन. जेव्हा आपण बघतो, सूर्याला तर कठीण आहे आपल्याला बघणं, पण चंदामामा आणि स्टार्स जेव्हा आपण रात्री बघतो किती आनंद वाटतो. मी कधी कधी बघत असते, अरे बापरे, परमेश्वराने काय सुंदर मून बनवलं, काय सुंदर स्टार्स बनवले, वा 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 परमेश्वरा, तू आम्हाला एवढं सुंदर बनवलंस आणि सर्व जग एवढं सुंदर बनवलंस. झाडं, फुलं, पत्ते, पानं, फळझाडे किती सुंदर बनवले परमेश्वराने. अजून कितीतरी फुलं आहेत आम्ही जीवनात बघितले नाही, इतके तू बनवले भारी भारी. किती फुलं बनवले, किती टाईपचे फुलं बनवले, एक टाईप मध्ये किती वेगळे कलरचे बनवले, मल्टिपल टाईप्सचे बनवले. असा आपला अद्भुत पराक्रमी परमेश्वर, मिलियनरचा मिलियनर, बिलियनर, अब्जो अब्जोपतींचा अब्जोपती आहे परमेश्वर आपला. प्रियजन, असा महान पराक्रमी परमेश्वराचे आपण लेकर आहोत. त्याला धन्यवाद देऊया, त्याला सॅल्यूट, त्याला सलामी देऊया प्रियजनांनो. आणि नंतर मग 5व्या दिवशी जलाशयाचा, आता बघा जलाशयामध्ये काय पाहिजे ना, जलाशयाला परमेश्वराने सर्व त्या जलामध्ये गजबजणारे सर्व जीव जंतू, सर्व प्राणी, मच्छी, छोटी मच्छी, मोठी मच्छी, सर्वांना आशीर्वाद दिला. सर्व रांगणारे प्राणी, सर्व जितके प्राणी आपल्याला डोळ्याला दिसतात ते सर्व त्यांनी बनवले. आणि मग 6व्या दिवशी मनुष्याला बनवले. आणि मनुष्याला कसे बनवले, भूमीतून माती घेतली परमेश्वराने आणि आपण बनूया. बघा, मी बनवतो असं नाही म्हटलंय परमेश्वराने. आपण म्हणजे काय, प्लुरल म्हणजे सिंगल आणि प्लुरल आहे ना. सिंग्युलर आणि प्लुरल आम्हाला जेव्हा ग्रामर व्हायचं, त्या ग्रामरमध्ये एक व्यक्ती असेल तर तो मी म्हणणार आणि 2 व्यक्ती तर आपण आहे ना, आपण म्हणूया. तर हे आपलं कोण आहेत, आपले त्रेक परमेश्वर आहे. बघा, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, त्याचा महान असा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा महान असा पवित्र आत्मा, हे केव्हापासून आहे, बिगिनिंग. आपला किती महान आणि अनादिकालापासूनचा परमेश्वर आहे प्रियजनांनो. 2000 वर्षापर्यंतचा नाहीये, कितीतरी वर्षाच्या पहिले परमेश्वर आहे. आणि तो म्हणतो, चला आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनूया प्रियजनांनो. आणि तेव्हा त्यांनी आदामाला माती घेतली आणि बनवलं, आपल्या प्रतिरूपाचा आदामाला बनवले. आणि सुंदरसा श्वास, त्यांच्या जीवनाचा श्वास, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनाचा श्वास माझ्यामध्ये आणि तुमच्या नागपुड्यात फुंकला. आणि तेव्हा आपण जीवधारी झालो, आपण जिवंत झालो. त्याचा जीव आत्मा, त्याचा DNA, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड, हे त्याने DNA ज्याला म्हणतात, ते त्याचं आपल्यात त्याने टाकले प्रियजनांनो. आणि त्याच्या प्रतिरूपाचा बनवला. आपल्याला परमेश्वराने सन्मान दिला, त्याच्या प्रतिरूपाचा आपल्याला बनवला. आपल्याला कुत्रा, मांजर आणि काय दुसरं जानवर नाही बनवलं प्रियजनांनो. तर त्याच्या प्रतिरूपाचा, त्याचा पुत्र म्हणून आदामाला बनवलं. किती महान वचन आहे प्रियजनांनो. हे सर्व वचन तुम्हाला मला समजण्यास परमेश्वर तुम्हाला मला शक्ती देव, ज्ञान देव, बुद्धी देव, त्याच्या महान अशा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला मला भरून काढो. आणि 7व्या दिवशी काय केले, रेस्ट, विसावा.
हे संपूर्ण काम 6 दिवसात फिनिश करू. 7व्या दिवशी विसावा घेतला आणि तो 7वा दिवस आपल्याला शाबात दिवस आपल्याला पवित्रपणे पाळण्यासाठी बघा. फ्रॉम द बिगिनिंग ना, फ्रॉम द बिगिनिंग इन द बिगिनिंग पासून तो परमेश्वराने पवित्र शाबात केला. हा दिवस पवित्र म्हटलेला आहे. 7वा दिवस तो आपल्याला पवित्रपणे पाळायचा आहे आणि तो आहे विश्रांतीचा वार, हा शाबात वार. परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.